हाय, हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी ठरवलं आहे की 30 दिवसांचं चॅलेंज ॲक्सेप्ट करायचं आहे आणि 30 दिवस कंटिन्यू ब्लॉग अपलोड करायचे आहेत. कारण मी 2 दिवसाचा परत गॅप घेतला आणि जर चॅलेंज घेतलं तर मी नक्कीच करेल. कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी मला चॅलेंज ॲक्सेप्ट करायचं आहे. तर थोडीशी भीती वाटते, पण सुरुवात तर करायची आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगपासून. तर सकाळ झाली. सकाळी छान उठल्यानंतर आज जरा पाऊस कमी झाला होता. तर गॅलरी ओपन केली आणि मस्त असं वातावरण झालं होतं. तर गॅलरीमध्येच सकाळचा बराचसा टाईम घालवला. ब्रश वगैरे केला आणि त्यानंतर अजयसोबत थोडासा कपल टाईम स्पेंड केला. खूप छान वाटतं सकाळ सकाळ असा टाईम भेटला की बाळ झोपलं होतं, त्यामुळे आम्हाला दोघांना असा वेळ भेटतो. तर छान अशा गप्पा मारल्या आणि त्यानंतर मग दिवसाची सुरुवात केली. तर सगळ्यात पहिले फ्रेश होऊन सगळ्यात पहिले सकाळची सुरुवात तर चहानेच होते, कारण थंडी पण आहे आत्ता. तर सकाळ सकाळ चहा केला. चहा केल्यानंतर भांडी वगैरे राहिली होती रात्रीची, तर ती भांडी वगैरे साफ करून घेतली. त्यानंतर मग आज जेवायला काही अजयला टिफिन नको होता, तो लवकरच घरी येणार होता, त्यामुळे काही टिफिनला काही बनवलं नाही. तर त्यानंतर अजय कामाला गेला आणि त्यानंतर बाळाला आंघोळ वगैरे घातली, त्याला झोपवलं आणि त्यानंतर मग भूक लागली होती, तर मग मॅगी बनवली. आज साधे सिंपल मॅगीच बनवली होती, कारण अजय पण नव्हता. मग काही स्वयंपाक नव्हता केला. मग मॅगीचं पॅकेट होतं आणि खूप दिवस म्हणण्यापेक्षा खूप महिने झाले मी मॅगीच खाल्ली नव्हती. तर आज मी खूप दिवसांनी मॅगी केली. त्याची रेसिपी पण मी आज शेअर केली आहे झटपट अशी. तर तुम्हाला आवडली तर नक्की सांगा. तर कसं आहे, मला ब्लॉग करायचे आहेत पण मला कॉन्फिडन्स येतच नाही आहे. पण मी सुरुवात तर केली आहे आणि काय होतं आहे, मध्येच गॅप घेते मी. 1 दिवस अपलोड करते, परत 2 दिवस थांबते, शूट करायचं राहून जाते. तर मग मला असं वाटतं की जर मी चॅलेंज ॲक्सेप्ट केलं, 30 दिवसांचं चॅलेंज घेतलं, तर मी रोज थोडं का होईना शूट करेल आणि ते अपलोड करेल. आणि मला बघायचं आहे 30 दिवसांमध्ये मी किती ग्रो करते. कारण काय होतं आहे, व्ह्यूज येत नाही आहेत, त्याच्यामुळे मग कॉन्फिडन्स आणायचा प्रयत्न करते तर तो अजून लो होऊन जातो आहे. तर मला आता ते व्ह्यूज वगैरे बघून मला काही म्हणजे ब्लॉग शूट करायचे नाही आहेत. मला कन्सिस्टन्सी ठेवायची. व्ह्यूज येऊ अगर नाही येऊ, मला हे आवड आहे माझी, तर मला ते कंटिन्यू करायचे आणि तेच मी करण्याचा प्रयत्न आजपासून करणार आहे. तर हा माझा ब्लॉगचा पहिला दिवस असणार आणि मी इथून पुढे 30 दिवस नक्कीच अपलोड करणार आहे ब्लॉग. प्रयत्न तर माझे मी करणारच आहे. बाळापासून टाईम काढायला थोडंसं जाईल मला अवघड, कारण अजय जॉबला जातो आणि आता पावसाळा आहे, त्यामुळे घरात वातावरण पण असं प्रकाश वगैरे येत नाही घरात, त्याच्यामुळे थोडंसं जाईल अवघड, पण मी करणार आहे प्रयत्न. तर तुम्हाला माझे ब्लॉग आवडले तर मला नक्की सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टमुळे मी अजून जास्त म्हणजे माझ्यामध्ये कॉन्फिडन्स येईल की बाबा ठीक आहे, मला लोकांना आवडतं आहे. जरी 2-3 लोकांना जरी आवडलं तरी मला असं वाटेल तरी की माझा ब्लॉग आवडतो आहे कोणाला का होईना. तर मी बनवायला तर मी बनवणारच आहे, पण मला थोडंसं तेवढंच एक काय बोलतात, एक असं काय म्हणतात त्याला, आशेचा किरण असं तरी काहीतरी भेटेल. तर बोलायला पण आत्ता सध्या नवीन आहे मी, त्याच्यामुळे बोलायला पण थोडीशी अडखळती आहे. तर थोडंसं मला समजून घ्या. मॅगी करता करताच बाळ उठलं पण होतं, बाळ रडत होतं. मग बाळाला घेऊन मी मॅगी बनवली. नाहीतर मी आधी थोडंसं पाणी उकळून घेत असते, पण पटकन बाळ रडायच्या याच्यामध्ये घरात कोणीच नव्हतं बाळाला घ्यायला, त्याच्यामुळे मॅगी पटकन टाकली. त्यामुळे असं दिसत असेल, नाहीतर म्हणाल मग कशी मॅगी बनवते आहे बघा. तर उलट माझी मॅगी खूप छान असते, मला तर खूप आवडते, अजयला पण खूप आवडते, माझ्या घरच्यांना माझी मॅगी आवडते. मी स्पायसी बनवते थोडीशी मॅगी. तर घरचा मसाला वगैरे टाकत असते. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल डिटेलमध्ये तर मी एक दिवस मॅगीचा ब्लॉग पण नक्कीच टाकेल. तर आशा आहे की तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल. प्लीज मला सपोर्ट करा, थोडंसं लाईक करा आणि सबस्क्राईब केलं तर आनंदच होईल मला.